आरोपीनं पहिलं सिम कार्ड काढून नवीन सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकलं आणि पहिला फोन केंद्र सरकारच्या एका संस्थेतील कर्मचारी संतोष कुरपेला केला। त्याला सांगितलं की शरद मोहोळचा गेम केला असून ही गोष्ट मास्टर माइंडला सांगा, अशी माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात दिली आहे। शरद मोहोळ याचा खून प्रकरणात गुन्हे शाखेनं आणखी 3 जणांना अटक केली असून त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। न्यायालयानं त्यांना 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नितीन खैरे, आदित्य गोळे आणि संतोष कुरपे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। संतोष कुरपे हा ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेत ऑफिस असिस्टंट या पदावर आहे। आतापर्यंत या प्रकरणात 13 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 2 वकील आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे। यावेळी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितलं की मोहोळचा खून करण्यापूर्वी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी हडशी गावात गोळीबाराचा सराव केला होता। त्यावेळी आरोपी नितीन खैरे आणि आदित्य गोळे हे सहभागी झाले होते। तसंच खैरे आणि गोळे यांनी आरोपीला शस्त्र खरेदीसाठी आर्थिक मदत केली होती। तसंच खुनाच्या कटात त्याचा सहभाग आहे। त्यानं इतर आरोपींकडून तयारी करून घेतली। खैरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। तसंच मोहोळचा खून होण्यापूर्वी आरोपींची मीटिंग झाली होती, त्याला आरोपी आदित्य गोळे उपस्थित होता। मोहोळचा खून केल्यानंतर मुन्ना पोळेकरसह इतर आरोपी हे कोल्हापूरच्या दिशेनं पळून जात होते। यावेळी खेड शिवापूर टोल नाक्याजवळ पुढे ते आरोपी थांबले। त्यावेळी आरोपींना त्यांचे नातेवाईक भेटायला आले होते। आरोपीला एक नवीन सिम कार्ड देण्यात आलं। आरोपीनं पहिलं सिम कार्ड काढून नवीन सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकलं आणि पहिला फोन संतोष कुरपेला केला। मोहोळचा खून करण्यासाठी 4 पिस्तूल आणण्यात आली होती। त्यातील 3 पिस्तूल जप्त करण्यात आलेले आहेत। यातील एका पिस्तूल संदर्भातील माहिती खैरे आणि गोळे याला आहे। हडशी इथं गोळीबाराचा सराव केला होता। त्यावेळी अजून काही आरोपी उपस्थित होते। मुन्ना पोळेकर आणि इतर आरोपींच्या सोबत तपास करायचा असल्यानं 5 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी तांबे यांनी केली होती।